संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर येथे भीमशक्ती संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना डोळस म्हणाले, देश कोणत्याही धर्मावर नव्हे तर संविधानावर चालणारा आहे, मात्र धर्मांध शक्तीकडून संविधान अडचणीत आणण्याचे प्रयत्न होत आहेत, ते कदापि होणार नाही। देशाच्या सर्वोच्च पदाला धक्का लावण्याचा प्रयत्न ज्यांच्याकडून झालं त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली। संध्या लाईव्हसाठी नाजिम इनामदार, राजगुरुनगर। सर्वोच्च पद असणारे सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई साहेब यांचा 16 सप्टेंबर रोजी एक माफिया फिरू सनातनी घमेडखोर जातीयवादी धर्मांधाविरुद्ध वकिलांनी जो वोट काढण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये जो प्रयत्न केला आहे, त्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही राजगुरुनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर त्याचा निषेध आंदोलन करीत आहोत। माझ्या माहितीप्रमाणे आज इथे सर्व पत्रकार मंडळी उपस्थित आहेत, पोलीस खात्यातील सर्व अधिकारी इथं उपस्थित राहिले आहेत। आमचं भीमशक्ती संघटनेचं हे पहिलं आंदोलन जे असेल ते या न्याय व्यवस्थेविरुद्ध आंदोलन। शहरामध्ये जिल्हा सत्र न्यायालय आहे आणि आम्ही जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे आंदोलन करीत आहोत। इथली न्याय व्यवस्था ठिसूळ झाली आहे। जर देशाचे सर्वोच्च पद असणारे सरन्यायाधीश साहेब जर यांच्यावरती जर समजा एखादा जातीवादी आणि सनातनी वकील जर का वोट काढत असेल तर या देशामध्ये अराजकता माजवायला आणि या देशामध्ये जातीय दंगली घडायला जास्त काळ राहिलेला नाही असं आम्हाला वाटतं। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा हजारो जातीचा देश एक संघ ठेवण्यासाठी भारतामध्ये संविधानाची निर्मिती केली, आज ते संविधान अडचणीमध्ये आणण्याचं खऱ्या अर्थानं काम हे सनातनी लोक करत आहेत। परंतु आम्ही डगमगणार नाही। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या न्याय व्यवस्थेने काढून घेतलं, आम्हाला प्यायला पाणी दिलं नाही, परंतु आज आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतोय की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण व्यवस्थेपासून लांब बसवलं गेलं, त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं, आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणी हा देश संपूर्ण देश चालत आहे आणि या पुढच्या काळामध्ये नव्हे तो जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत हे संविधान राहणार आहे। देशच्या जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना कदाचित माहिती नसेल, त्यांच्या बापांना संविधान मान्य करावं लागलेलं आहे, त्यांनाही मान्य करावं लागलेलं आहे, सगळ्या येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना मान्य करावं लागणार आहे असे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून ठेवली आहे। आज हे काळे कोट घालून फिरणारे वकील लोक आहेत। मला लज्जा वाटते लोकांची की त्यांच्या सर्वोच्च पदाला धक्का लागलेला आहे, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला धक्का लागलेला आहे। ज्या न्याय व्यवस्थेवरती हा देश चालणार आहे किंवा गोरगरीब जनताच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून जगत आहे या देशामध्ये, आज खरं वास्तविक त्या सनातनी लोकांनी धर्मांध शक्तीने जातीवादी लोकांनी त्याला किंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे। तो बेशरम माणूस म्हटला की मला परमात्म्याने सांगितलं की तू असं कर म्हणून मी केलं। मला असं वाटतं त्याची आई नक्कीच परमात्म्याकडे गेली असेल, पण ती नवस फेडायला गेली असेल, त्यामुळे या राकेश तिवारी सारख्या वकिलाला परमात्म्याने आदेश दिला, कारण त्याच्या आईचा तिथं काय ते होतं नवस फेडायसाठी गेल्यामुळं त्याला आदेश आलेला आहे। हा देश कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही जाती व्यवस्थेवर चाललेला नसून कोणत्याही धर्मांध शक्तीवरती किंवा कुठल्याही धर्माधारित संस्थेवरती किंवा संस्थेवर चालणार नाहीये। हा देश संविधानावर चाललाय आणि या पुढच्या काळामध्ये चालत राहणार आहे। त्यामुळे यांना जरी संविधान मान्य जरी नसलं, यांच्या बापदादांना संविधान मान्य करत इथपर्यंत राहिलेलं आहे, पुढच्या काळामध्ये त्यांना देखील मान्य करावं लागणार आहे। हे कायद्याचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून ठेवलेलं आहे, हे कोणाच्या बापाचं राज्य नाहीये। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील संविधान हे राहणार आहे, संविधान सुरक्षित होण्यासाठी देखील आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहणार आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वराज्य निर्माण केलं असे राजे शिव छत्रपती आणि मृत्यू ज्यांच्या पुढे नतमस्तक झाला असे राजे संभाजी महाराज खऱ्या अर्थानं
इथला समाज घटक तो खालच्या लेवलपासून तो वरच्या लेवलपर्यंत खऱ्या अर्थाने एका लाईनीत एका ओळीत बसला पाहिजे. त्यासाठी आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि शाहू फुले आंबेडकर या सर्व महामानवांच्या विचारांना मी प्रथमतः या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा भीमशक्ती अध्यक्ष सन्माननीय विजयभाऊ डोळस, विजयभाऊंच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा आपण राजगुरुनगर खेड या ठिकाणी या कोर्टाच्या परिसरामध्ये करत आहोत. प्रथमतः भूषणजी गवई साहेब, चीफ जस्टिस ऑफ इंडिया साहेबांवरती जो काही हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा मी या ठिकाणी प्रथमतः आमच्या सर्व वकील बांधवांच्या वतीनं, उपस्थित सर्व भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रथमतः निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही समाजाला जी काही एक रेषा आखून दिली त्यामध्ये पाहायचं झालं तर आजही अनेक ठिकाणी जातीवाद होतो. मागासवर्गीय समाजातील जे काही मंडळी ते खऱ्या अर्थानं समाजामध्ये आपलं काम करत असताना अनेक प्रकारच्या आपण घटना बघतो की या ठिकाणी या व्यक्तीवर हल्ला झाला, या ठिकाणी या व्यक्तीचं अपहरण झालं. आणि खऱ्या अर्थानं समाजाला बळकटी देण्यासाठी विजयभाऊ खरं तर आपल्यासारख्या माणसांची गरज समाजाला इथून पुढे कायमस्वरूपी असणार आहे. कारण आजही आपल्या समाजाची अवस्था बघितली तर एक समाज वेगळ्या दिशेला भरकटलेला आहे. समाजासाठी जे काही नेतृत्व लागतं ते विजयभाऊ आपल्या मार्फत आम्ही बघतोय की अनेक कामं आपण करत आहात आणि इथून पुढे भविष्यात आपण करत राहणार, यात काही शंका नाही. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.